एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आता ना सकाळचं नाश्ता वगैरे झाला आहे, जेवण अजून करायचं आहे. काल संध्याकाळी आजोबा आले होते माझे, मम्मीन ते एंगेजमेंटला गेले होते, ताईच्या घरी एंगेजमेंट सेरेमनी होती. तर येते आता पप्पा त्यांना म्हटले की गुड्डून छुट्टी पण आली आहे, तर मग ते सुद्धा आले होते रात्री. सकाळी म्हटले नको नको, दादा चाललाय तर मी पण जातो आणि आजीला पाठवून देतो. तुझ्या आजीचं खूप दिवसांचं चाललंय की बाळाला बघायचं. आजी ना गाथा जेव्हा छोटी होती 1.25 महिन्यापर्यंत इथंच होती, नंतर मग ती गेली होती, त्याच्यानंतर तिने बघितलंच नाही आहे तिला. तर म्हटल्या बाबा म्हटल्या तिचं खूप दिवसांचं चाललंय की मला तिला बघायचं आहे, तर मग तिला पाठवून देतो आणि मी जातो. मग दादा सकाळी ऑफिसला चालला होता, तर त्यांच्यासोबत ते गेलेत. आणि येता येता दादा मग ताई, स्वराज, हिंदवी यांना घेऊन येणार आहेत. दाजींचं यायचं कॅन्सल झालं, त्यांना इकडनं नाशिकला जायला रस्ता खराब आहे, तर ते म्हटले मी तिकडनंच जातो. त्याच्यामुळं मग ते नाही येणार आहेत, म्हणून दादा त्यांना आणायला गेलाय. पप्पांनी ऊस आणलाय, तर ऊस खाते आणि मग नंतर बाकीचे जे काही असं आवरावरी ते करते. वहिनीच्या आता भावाचं पण लग्न आहे मेमध्ये, तर ती आत्ता मला तेच विचारत होते की तुम्ही कोणते प्रोडक्ट्स वगैरे वापरता. कारण की बघा, सगळ्याच कार्यक्रमाला मेकअपला जाणं शक्य होत नाही पार्लरमध्ये. काही घरगुती पूजा म्हणा किंवा छोटे मोठे जे कार्यक्रम आहे त्याला मग आपल्या घरच्या घरी जर रेडी व्हायचं असेल तर कोणते मेकअपचे प्रोडक्ट्स तुम्ही वापरता असं जस्ट विचारत होती. तर ते पण तिला दाखवूयात कोणते कोणते वापरते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते. तर चला पाहूयात. मी जास्त असं काही मेकअप कधी करत नाही, पण नॉर्मल जो करते त्यासाठी मी लॅक्मेची SPF 15 असं काहीतरी कोड असतो त्यांचा, ती वापरते आणि त्याची प्राईस अराउंड 300 रुपीज, म्हणजे 299. तर ह्या कोडनुसार मला वाटतं हे ठरवतात SPF 15. तर टोननुसार, आपला जो टोन आहे ना त्यानुसार देतात, पण मला वाटतं हा शेड की भरपूर जणांना सूट होतो. तर मी ही वापरते SPF 15ची. त्यानंतर ही टेंटेड पावडर वापरते, जी की शुगरची आहे आणि ही थोडीशी महाग आहे. मला वाटते जवळपास 700 का 750 अशी काहीतरी रुपीजला आहे, पण ही जवळपास मला 2-2.5 वर्ष झालं माझ्याकडे आहे, तर अजून संपली नाही आहे. तर चांगल्या प्रकारे क्वांटिटी असते त्याच्यामध्ये, तर ही वापरते शुगरची. नंतर लिपस्टिक जी आहे ती ही वापरते, अल्टिमेट ग्लॅमची लिक्विड लिपस्टिक, आणि लॅक्मेचीच आहे ही पण. आणि हे मला गिफ्ट मिळाले होते फेसेस कॅनडेचे नेल पेंट्स, आणि हा साधा आपला लिप बाम आणि काजळ, हिमालयाचं काजळ वगैरे. तर माझ्याकडे सध्या तरी मेकअपसाठी एवढंच, नॉर्मल जो मेकअप असतो आपला त्यासाठी एवढंच साहित्य आणि मी एवढंच वापरते. याच्या व्यतिरिक्त माझ्या मेकअपमध्ये काहीच नसतं. वहिनी सांगत होती की नगरच्या कापड बाजारात जे असतात ना हातगाडीवर जे दुकानं असतात, तिथून वहिनीनी ही डेनले कंपनीची नेलपेंट आणली आहे. 30च रुपयाला आहे, पण एवढी सुंदर आहे. तुम्ही पण कधी जर व्हिजिट दिली नगरच्या कापड बाजारात तर ह्या कंपनीची नेलपेंट एकदा घेऊन बघा. स्वस्तात मस्त असं ती मला सांगत होती, आणि खूप छान, खूप दिवस पण टिकते आणि फिनिशिंग पण खूप छान आहे. तर कधी गेलात तर एकदा नक्की ट्राय करून बघायला काही हरकत नाही. डेनले. ऊसावरून लक्षात आलं की मागच्याच महिन्यात ना कारखान्याचे जे ऊस तपासणीचे अधिकारी असतात ना, ते पप्पांच्या वावरा, म्हणजे इथं जवळपासच्या वावरामध्ये व्हिजिट देत असतात. तर मागच्याच महिन्यात पप्पांच्या वावरामध्ये ते आले होते आणि ऊस त्यांनी पाहिला. आणि खूप कमी काळात, म्हणजे 8 का 7च महिने, 8 का 9 महिनेच झालेत ऊसाला लावलेलं, आणि तो ऊस आत्ताच 18 कांड्यांवर आहे. तोडीपर्यंत अजून जास्त कांडे त्याच्यात वाढणारच आहेत. ते दोघंही, माझे आईवडील दोघंही खूप प्रगतशील शेतकरी, ऊसाचे उत्पन्न खूप छान प्रकारे घेतात आणि कांद्यात तर ते प्रोच आहेत. कांद्याचं पण उत्पन्न छान घेतात. फक्त तुमच्या कांद्याची क्वालिटीसुद्धा एक साईज, म्हणजे जी मीडियम साईज असते ना, जास्त मोठाही नाही जास्त छोटाही नाही, सगळे कांदे एक साईजचे समान असेच त्यांचे असतात आणि खूप बारीक लक्ष असतं. आपण जसा जॉब करतो तसंच त्यांचं शेती म्हणजे पण त्यांचा जॉबच आहे. ताईन, स्वराज, हिंदवी सगळे तिथून निघालेत. मम्मी आणि वहिनीची तर मासवडीची तयारी सुरू आहे. तर मम्मी इथं बेसन हाटते आणि वहिनीनी बाकूर रेडी केलाय, नंतर आता वड्या थापायला घेणार. इथे मम्मीने बेसन हाटून घेतलं. हे
आणि इथं वहिनीने हा बाकूस रेडी केला. इथं आता मासवडी बनवायला घेतली आहे. कोथिंबीर टाकलीच नाही त्याला, दुसऱ्याला टाका. कशी पहिली निम्म्यात घेऊन फोल्ड करायची का? हा, आणि मग पुढं डायरेक्ट अजून दुसरी आणि मग तिसरं, तीनदा करायचं शेवटपर्यंत. हा, आणि मग दाबायचं. आता मला एक करू. खाली फरत्यात गोल करतो ना पुढं पुढं. हा, आणि कडलं गेलं का तोंड दाबायची इकडचं तिकडचं, आणि मग थोडी मजा दाबायची थोडी थोडी आपल्याला अंदाजाने. बेसन आले पातळ झालं तर मग फुटती वडी. पडतं सरप्राईज आली. इकडून 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 खाली त्या बाजूने तुझ्या बाजूकडून तिकडून. हा, तिथं इकडं पुढं दाब, पुढं मध्ये मध्ये. हा, तिथं उजवी बाजू ते बोटायचं. परत तिथं शिव, तिकडे जागा नाही. केली होती मासवडी, पण मला तुझ्यासारखं बेसन नाही हाकता, लय घट्ट झालं. आणि कलर पण असं नव्हता ग, असं वेगळाच झालतं, एकदम पिवळसर किंवा चॉकलेट असा लालसर. मला वाटतं हळद जास्त विकतच्या पिठाचं असं ते हळद जास्त झाली. जिरे मिरची घातले का? हा, वाटत हिरव्या मिरची नव्हतं काय ना. जिरे मिरची घातली मग असं. भाकूर नाही का तू एकदा दिलता आम्हाला, त्याची केली होती. छान आली. छोटे आलेत मम्मीपेक्षा, बरे आपले छोटे छोटे. फर्स्ट ट्राय. चला लवकर, चला लवकर. कुठे स्वराज? स्वराज नाही आणला. अयो स्वराज नाही आला. बाहेर बस बाबू, पिलू थोड्या वेळ बस. ऐक बाई, पिलू तिकडून तिला. पिलू कोण आहे आतमध्ये? बसा बाहेर, बसा बाहेर, बस. हा, बाहेर बसा, बाहेर बसा. अय्या, चल लवकर, चल बाबा. बाळ किती वेळेच वाट बघतोय तुझी. आता कलर आणलाय बाई बाई, लईच आणलंय काय काय. चला पटापटा. आजी कुठे? आजी दाखवू द्या. आजी, आजी बघ ना, काय चिक्की घेऊन आली काय? काय आणलं रे?
बस बाहेर बस सारखा. पुढे वाघ. आजी वाघ. आजीने उशाला घातला डायरेक्ट वाघ पप्पा. वरतून म्हणती काय करते तो. अगं बाबू तुझं वाघ कुठे घेतलं का आजी. स्वराज कटिंग नाही म्हणून कटिंग थांब बर का. कोणती कटिंग आहे स्वराज. OnePlus. दाखव तर नीट डोकं मला. हिंदवी स्वराजन ते आलेत आणि स्वराजने खूप सगळे कलर्स आणलेत होळी खेळायला. त्याचं म्हणणं आहे चल ना गुड्डी मामा आत्ताच आपण खेळूयात. तर आम्ही दोघे आता होळीचे कलर मिक्स करणार बॉटलमध्ये आणि खेळणार आहे. त्याआधी ते कुत्रा आले ते बाहेर काढतो आणि गेट लावून देतो. चल स्वराज चल चल लवकर चल लवकर चल लवकर. चल गेट लाव. चल गेट लावून घे. हा मी इकडचं तू छोटं लाव मी मोठं लावते. हा लाव. तुम्ही आले म्हणून आम्ही उघडं ठेवलं होतं मागाशी. घे कडी लावून. चल सावकाश सावकाश लाव. गुतव त्यात मध्ये. हा हे बघ बाहेर राहिला डॉगी. हे बघ इकडून हे डॉगी. हे बघ दिसला का डॉगी तुला. बाय बाय. आम्ही 2-3 दिवस एक एक कलर खेळून बस. मग काय आता ग्रीन करायचं का मिक्स आज. आणि चल मी करते मिक्स. दे हाफच करू का मिक्स. हा थोडंसंच कर. बस का हे बघ बस. थांब मी कर. थांब 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 ना थांब ना. चल मी होल पाडून देते. हा हा डार्क होतो. टाकलं असतं तरी झालं असतं है ना. त्यात नको एकच बस. सगळ्या बॉटल झाकण्याला ते होल नाही पाडणार. त्याला होल पाडून देत तुला. गाडीवर नाही उडवायचा. मामूच्या गाडीवर नाही उडवायचा. स्वरा मला दाखव ना करून. हॅपी होली कर. हॅपी होली. आता रंगपंचमी आली. एक लावू दे. स्वराज इथलच्या झाडांना पाणी देऊन घेतोय आणि त्याच्यानंतर मी आणि ताई कंपाऊंडच्या तिकडनं तुम्हाला दाखवतो कोणती कोणती झाडं लावलेत दादानी. काय फळं वगैरे आलेत ते पण बघूयात. आणि चला तर दाखव. काय रे किती भरलं दाखव. थांबाला येऊ दे तिकडं. स्वराज भरलंय ते. चल लवकर. खाली खड्डे बघ. हो शेजारी टाकून खाली खड्डे बघ. सावकाश सावकाश सावकाश. भरलंय भरलंय. सावकाश. हा ठेव ठेव ठेव. बस बस मागेच ठेवायचं बाबू. आम्ही सगळे नातवंड आजी आजोबांजवळ दिलेत. आजी आजोबांचे नातवंड आणि आम्ही दोघी निघालो आता शेजारची झाडं दाखवायला. तर चला म्हटलं की शेजारी जे दादाने झाडं लावलेत आणि काय काय फळं आलेत ते पण बघूयात. स्वराज तिथं पाणी भरतोय झाडांना. तर म्हटलं तोपर्यंत इकडे जाऊन येऊ. आणि मम्मी जवळ आहे गाथा. हिंदवी झोपली आणि स्वराज त्यांच्याजवळ पाणी वगैरे भरतोय झाडांना. तर चला तुम्हाला दाखवते. हे आपट्याचं झाड आहे. खूपदा त्यांनी त्याला डाळले. आलो आलो थांब. हे काय दादा तिकडे तुम्हाला लांब दिसतच असेल. तो म्हणतोय चला चला पुरींनो. इथं हा एक आंबा आहे. याला जास्त करून आंबे येत नाही बरं. थोडेसेच येतात सीझन. हा हे रामफळाच्या झाडाला तुम्ही पाहू शकता पानं कमी आणि फळ जास्त आहे. पण आता ते पूर्ण वाळूनच गेले बरं. हे घरचे खात नाहीत रामफळ. नंतर हे जांभळाचं झाड आहे. तमालपत्र का काय नाही का ते ओले असताना असे दिसतात आणि वाळल्यावर आपण जे विकतची घेतो ते मग काय म्हणतात त्याला. चहा करताना दादा आणतो ते चहा करताना झाड ते पानं. हे पेरूचं झाड आहे.
आणि हे संत्री मोसंबी धरलंय बरं याला आता. हा आणि इकडं गावरान कढीपत्ता पण आहे. इथे यांनी ह्या वावरात ना हरभरा केला होता, आता असा काढून ठेवलाय. मग काही दिवसांनी आता त्याला ते कुठून हरभरा करतील किंवा मशीन वगैरे आली तर मम्मी का. हा आणि इथे एक लसणाचा वाफा लावला होता मध्येच हा एक, आणि तिकडं बुडख्यांचा वाफा होता. आणि आमची पिलू आली आहे, झोपेतून उठली काय माहिती. हा फायनली एंट्री झाली. पिलू आम्ही साप बघितला, साप धामीन होती तिकडं. आम्ही आता येत होतो ना तिथं होती, मामा होता आमच्यासोबत. सर डॉगी आला, याला सोडलं ना रस्त्याला की मग हा गाड्यांच्या मागे लागतो, म्हणून याला लोड न घालून ठेवले. आणि हा रोड ना आधी कच्चा होता, पण आता खूप छान प्रकारे झालाय, मस्त असं. चलो फायनली घरी जातोय. आम्हाला लिहू देत ना स्वराज. हा सर हिंदवीचे स्वराजचे फ्रेंड्स आलेत, म्हणजे त्यांची मम्मी ताईची मैत्रीण आहे. त्या दोघी लहानपणी एकत्र खेळायच्या आणि आता ताईचे पोरं आणि नीलम ताईचे पोरं सोबत खेळत आहेत. चला चला. दोघी आधी मैत्रीण होत्या आणि आमच्या आजीवर शिव्या घालायची. नीलमला किती काम येत आणि हिला काहीच काम, हिला काहीच काम येत नव्हतं. ताई बिचारी हिचं पण काम करायची लहानपणी. हिचे हे 2 मुलं आहेत आणि ते हिंदवी स्वराजचे मित्र आहेत. आता ह्या दोघी मैत्रिणी. कुठे आहे बाबू तुझी फ्रेंड, कुठे आहे तुझी हिंदवी? कोण आले बघ, चल लवकर. हिंदवी पाणी घेऊन आली आहे. कोणाला पाणी आणलंय ते? फ्रेंडला तुझ्या. मला बघितलं, मला आई म्हणतात ना तू चांगली साडी कसं काय घालू शकते, तर त्याचं क्रेडिट हिला आहे. मला चांगली शिकवलंय लहानपणापासून. म्हणजे नाही का काही कार्यक्रम असले साडी घातली का बघत असते पण ती खूप बारीक लक्ष द्यायची, त्याची मान हलवायची. आठवत का तुला? आपण जसं बोलत तुम्ही दोघी गळा भेट घ्या आता छान. त्या बघितलं का बोलत नाही. यालाच कळलं काय म्हणजे. यायचं म्हणून बाहेर तर हा होता ताईचा डे 1 ॲट माहेर. कारण की मी 2-3 दिवस झाली आली आहे. आज सकाळपासून एवढं धिंगाणा मस्ती चालली आहे ह्या पोरांची. गाथा तर त्यांच्या बघूनच दमूनच झोपली आहे 2दा. हाय कर आता एंड करते मी व्हिडिओचा. तर आज मी हा व्हिडिओ इथेच थांबवते सगळ्या, आणि भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते. श्री स्वामी समर्थ.